श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिवभक्तीविन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. हा शिवपाठामधील अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभंग मानवी जीवनामध्ये सत्कर्म कोणतं होऊ शकतं यावर प्रकाश टाकणारा शिवदास माऊलीचा अभंग आहे. अतिशय समजण्यास योग्य अशा प्रकारचा अभंग मानवी जीवनाला सत्कर्म कशाला म्हटलं जातं याचं यथार्थ मार्गदर्शन करणारा आहे. म्हणून या चरणामध्ये माऊली अगदी स्पष्ट रीतीनं सांगत आहेत की जो शिवभक्त आहे तोच सत्कर्म करू शकतो किंवा शिवभक्ताच्या हातून जे कर्म होतं आहे तेच कर्म सत्कर्म आहे, बाकी सर्व कर्म हे दुष्कर्म आहे असं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी हा प्रश्न पडतो की सत्कर्माची मग व्याख्या काय आहे की बाकी जे चांगले सर्व कर्म होतात ते सत्कर्मामध्ये येत नाहीत का? जगामध्ये अनेक प्रकारचे कर्म आपण बघत असतो की दुसऱ्याला मदत करणे किंवा दानपुण्य करणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात ह्या मग सत्कर्मामध्ये येतात का नाही? तर त्याच्यासाठी माऊलींनी एकच फॉर्म्युला सांगितला आहे की तो कर्म करणारा व्यक्ती जर भक्त असेल तर त्याच्या हातून होणारी कर्मे ही सत्कर्मामध्ये गणल्या जाऊ शकतात, अन्यथा ते दुष्कर्मामध्ये येतात असं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. म्हणून थोडंसं सूक्ष्मामध्ये या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की मग भक्त कोणाला म्हटलं जातं हा विचार या ठिकाणी प्राधान्याने करावा लागेल. कारण भक्त झाल्यानंतरच त्याच्या हातून सत्कर्म घडत असतील तर त्याच्या आधी भक्तच कोणाला म्हणायचं या गोष्टीचा विचार करावा लागेल. साधारणतः धार्मिक प्रक्रियेमध्ये भाग घेणारा, वेळोवेळी दान पुण्य करणारा, पूजा अर्चा करणाऱ्या व्यक्तीला आपण भक्त म्हणत असतो. ही भक्ती मागेलची आपली धारणा आहे. परंतु भक्तीमध्ये एवढंच पुरेसं नाही आहे. भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जो भक्ती करतोय त्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण काय आहे, त्याचं मन सर्वात जास्त कोण्या ठिकाणी चिकटलेलं आहे किंवा कुठं अडकलेलं आहे, कशावर त्याचा जीव जडलेला आहे, याच्यावरून तो कोणत्या गोष्टीचा भक्त आहे हे सिद्ध होत असतं. जर समजा एखादा व्यक्ती पैशामध्ये त्याचं जास्त आसक्ती आहे तर त्याच्यापासला पैसा गेल्यानंतर त्याला जीवन मृतवत वाटतं, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये पैसा हेच सर्वस्व आहे. किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये सत्ता हे सर्वस्व असेल तर त्याला सत्ता गेल्यानंतर त्याला जीवनामध्ये निष्प्राण अवस्था झाल्यासारखी अनुभव येऊ शकतो. मग असे अनेक प्रकारे कोणाच्या जीवनामध्ये कला असेल, कोणाच्या जीवनामध्ये आणखी कोणती वेगळी गोष्ट असेल, जिथं माणसाची सर्वात जास्त आसक्ती आहे, जिथं माणूस सर्वात जास्त एखाद्या गोष्टीला चिकटलेला आहे, तीच गोष्टीचा तो त्या ठिकाणी भक्त म्हटल्या जाऊ शकतो. आपण संतांची ज्यावेळेस अभंग वाचतो तर त्यावेळी मग त्यांनी स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे की माझे जीवीचे जीवन देव पार्वती रमण, चित्त जडले त्याचे पायी आता दुजे नेणू काही. त्यांनी त्यांच्या चित्ताची अवस्था सांगितली, त्यांनी त्यांच्या मनाची अवस्था सांगितली की आता माझं मन भगवंतावर जडलेलं आहे, आता दुसऱ्या कोणत्याच गोष्टी मला प्रभावित करू शकत नाहीत. एक भगवंताचा नाम, एक भगवंताचं स्मरण हेच माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे. बाकी सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये मग नाहीत का? त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्याही जीवनामध्ये पैसा आहे, त्यांच्याही जीवनामध्ये व्यावहारिक पद असतील, त्यांच्याही जीवनामध्ये सर्व जबाबदाऱ्या असतील, सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती आहे तर देवाचं त्या ठिकाणी स्मरण, देवाचं चिंतन आणि देवासाठी त्यांना जीवन जगायचे ही त्यांच्या मनाच्या धारणेमध्ये पक्की झालेली गोष्ट आहे. म्हणून ते स्वतःला देवाचं भक्त म्हणू शकतात. तुकाराम महाराजांनी तर टोकाच्या भूमिकेमध्ये जाऊन स्वतःची भक्ती त्या ठिकाणी
वर्णन केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता माझ्या जीवनामध्ये तू इतका महत्त्वपूर्ण बनलेला आहेस की आता तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट जरी माझ्याकडे आली तरी आता मला काही महत्त्व त्या गोष्टीचं राहिलेलं नाही आहे. न वाढो धनमान न वाढो संतान, मुखी नारायण प्राण जावा. काय म्हटले की मला धन जरी नाही मिळालं तरी चालेल, मला समाजामध्ये मान जरी नाही मिळाला तरी चालेल, आणि माझी संतान म्हणजे माझं लेकरू जरी वारलं तरी मला चालेल, म्हणजे लेकरू जरी गेलं तरी चालेल, परंतु देवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये राहावं, माझा प्राण जातानासुद्धा तुझं नाम घेऊनच मी प्राण सोडावा. म्हणजे या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारची घोषणा केलेली आहे की मला सगळ्या गोष्टी चालतील, एखाद्या दिवस माझं संतान गेलं तरी मला चालेल, धन गेलं तरी चालेल, सत्ता गेली तरी चालेल, परंतु मला तुझं विस्मरण झालेलं चालणार नाही. आणि म्हणून माझी ही मागणी आहे की तुझे स्मरण माझ्या मुखामध्ये राहावं आणि मग माझा प्राण जावं. शिवदास माऊलीसुद्धा म्हणतात, तुझे नामी प्रीती जडो तुझे विषय ना आवडो, आईसे करी माझे चित्त कृपा करोनी सतत. म्हणजे ही संताची मागणी बघा की पूर्वकर्म जैसे मज भोग घडत तैसे, त्याचा देवा तुम्हावर न घाली मी भार. म्हणजे जसे माझे पूर्वकर्म असतील सगळे, मला संकट येऊ दे, देहाचे दुःख येऊ दे, काही येऊ दे, मी तुला त्या ठिकाणी त्याच्याविषयी तक्रार करणार नाही किंवा त्याच्यातून मला सोडव असं म्हणणार नाही. परंतु एक गोष्टीमध्ये माझा आग्रह आहे की तुझ्या नामाचा तुझा विसर मला नाही पडला पाहिजे, त्याच्याशिवाय जगणं हे मला मान्य नाही आहे. म्हणजे त्यांचा जीव की प्राण देव होता, ही त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या गोष्टीमधून दिसून येतं. आणि आपला जर जीव प्राण दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुंतला असेल, वस्तू व्यक्ती विषय किंवा परिस्थितीमध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये आपण असं म्हणू शकत नाहीत की मी देवाचा भक्त आहे. कारण इथे बाहेर आपण कोणतं कर्म करतो ही प्रारब्धवशात ह्याचा विषय वेगळा आहे, परंतु आपल्या मनावर राज्य कोणाचं आहे हा इथं महत्त्वाचा विषय आहे. आपलं मन कुठं गुंतलं आहे हा इथं महत्त्वाचा विषय. बाहेर अनेक कामं केली, संतांनीसुद्धा केली, नरहरी सोनाराने सोनारकी केली, सावता माळ्याने माळीपणा केलेला आहे किंवा गोरा कुंभाराने मडके घडवण्याचं काम केलेलं आहे. बाहेरल्या या सर्व गोष्टी, सर्व जबाबदाऱ्या ह्या प्रारब्धवशामध्ये जशा येतील त्या प्रकारे पार पाडणं हे प्रत्येक जीवाला क्रमप्राप्त आहे, त्याच्यामधून सुटका नाही आहे. परंतु आपल्या मनामध्ये कोणाचं स्थान आहे प्रबळ, कोणावर आपला जीव गुंतलेला आहे, आसक्ती कोण्या विषयाची आहे, याच्यावरून आपण कोण्या विषयाशी जोडले गेलोत हे सिद्ध होत असतं. म्हणून आपण जर देवाशी जोडले गेलेलो आहोत तर आपण त्या ठिकाणी देवाचे भक्त होऊ शकतो किंवा आम्ही भक्त आहे म्हणू शकतो. असा देवाचा भक्त झालेला व्यक्ती, त्याला स्वतःचा अहंकार पुन्हा राहिलेला नसतो. ज्यावेळेस भक्ताने ईश्वराचा आश्रय स्वीकारला त्यावेळेस स्वतःच्या हातून होणारी सर्व कर्म याला मी निमित्त मात्र असून ते कर्म ईश्वरच करून घेतोय अशा प्रकारची धारणा पक्की झालेली असते. त्याच्यामुळे भक्त जे कर्म करतो ते निरहंकारी कृत्य असतं, त्याच्या पाठीमागे भक्ताचा अहंकार नसतो. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या मालकाला त्या ठिकाणी स्वतःचं समर्पण करतो त्यावेळेस त्याच्या हातून झालेले सगळे कर्म, झालेला फायदा, झालेला तोटा, ह्या सगळ्या गोष्टी त्या मालकाच्या असतात. तशा पद्धतीने दास जो व्यक्ती झाला त्याच्यात स्वतःचं वैयक्तिक कोणतं कर्म नसतं, तो ज्यांचा दास आहे त्या मालकाचं ते सर्व कर्म असतं. तसं भक्ताच्या जीवनामध्ये भक्त हा भगवंताला समर्पण करतो आपल्या मनाचं, त्याच्यामुळं त्याच्या हातून होणारे कर्म ही त्या ठिकाणी तो फक्त निमित्त मात्र असतो आणि भगवंत त्याच्या हातून कर्म करून घेत असतो. आणि म्हणून तेच कर्म केवळ सत्कर्मामध्ये गणलं जातं. सत्कर्म म्हणजे बाहेरून दिसणारी एखादी चांगली कृती म्हणजे सत्कर्म आहे असं आहे आपली मान्यता आहे. परंतु सत्कर्माला एक मानसिक भूमिका लागते की तो कोण्या हेतूने,
कोण्या भूमिकेतून, कोण्या जाणीवेतून तो कर्म करत आहे, तर ते कर्म मग सत्कर्म होईल की दुष्कर्म होईल हे ठरत असतं. दक्ष प्रजापतीच्या चंडादी सद्भक्ताचं वर्णन या ठिकाणी खाली अभंगामध्ये आलेलं आहे, आपल्याला माहीतच आहे. तर दक्षाने यज्ञ केला होता आणि सर्व देवतांची, स्वर्गीय देवतांची तिथं उपस्थिती होती, तरीसुद्धा ते कर्म त्या ठिकाणी भगवंताला सत्कर्म वाटलं नाही. याचं कारण काय, तर दक्षाचा अहंकार त्या ठिकाणी प्रभावी होता. मी कोणाला बोलवायचं कोणाला नाही हे मी ठरवणार, आणि मी एक गोष्ट ही एवढी मोठी करतोय अशा प्रकारची धारणा त्याच्या पाठीमागं होती, आणि म्हणून त्याचं कर्म दक्षाचं हे सत्कर्मामध्ये गणल्या गेलं नाही. उलट चंडादी सद्भक्त जे होते त्यांच्या हातून वडिलांचा त्या ठिकाणी खून झाला. खून त्याला म्हणता येणार नाही, वडिलांचा एक प्रकारे अनाहूतपणे त्याने हातामध्ये शस्त्र घेतला आणि स्वतः पूजा करत असलेल्या पिंडीला लात त्यांच्या वडिलांना मारली आणि रागात येऊन त्यांनी वडिलांचं मस्तक छेदलं. आता हा भक्तीमध्ये जो लीन असताना त्याचा अहंकार ईश्वराला समर्पित झाल्यामुळे झालेलं कर्म ही त्या व्यक्तीनं केलेलं नसतं, ते कर्म ईश्वरानंच केलेलं असतं. म्हणून आपणही अनेक प्रकारचे सत्कर्म करीत असताना आपण जर हे सत्कर्म मी करतोय अशा प्रकारची भावना ठेवत असेल, किंवा त्या सत्कर्माचा आपण श्रेय घेत असू, किंवा ते सत्कर्म माझ्यामुळे झाला अशा प्रकारची भावनामध्ये असेल, तर ते सत्कर्म होऊ शकत नाही. म्हणून आधी ईश्वर अर्पण बुद्धी ज्याची झालेली आहे, ज्याच्या जीवनामध्ये प्राधान्याने ईश्वरच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतोय अशी ज्याची भावना झालेली आहे, असाच व्यक्ती या जगामध्ये त्या ठिकाणी सत्कर्म करू शकतो, असं शिवदास माऊलीचं म्हणणं आहे. हा भक्ती असो किंवा ज्ञानमार्ग असो, दोन्ही मार्गामध्ये प्रक्रिया वेगवेगळी घडत असली तरी पण उत्तर एकच येत असतं. भक्तीशिवाय जे कर्म आपण करतो ते कर्म कितीही चांगलं असेल तर ते आपला अहंकार वाढवल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट नक्की आहे. कारण भक्तीशिवाय जडलेल्या कर्मामधून अहंकार वाढणार नाही अशी काही उपाययोजना नाही. हजारो लोकांना अन्नदान करत असेल एखादा व्यक्ती आणि त्याच्यामध्ये जर पूर्वक तो करत नसेल, तर माझ्यामुळे इतकी लोक या ठिकाणी आज आपली क्षुधा शांत करत आहेत अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते, आणि केलेलं कर्म माणसाचा अहंकार वरचेवर वाढवत राहतो, आणि मनुष्य अहंकाराने शेवटी मग तो त्या ठिकाणी स्वतःलाच मोठं समजू लागतो. अशा प्रकारे सत्कर्म करूनसुद्धा स्वतःचा अहंकार जर प्रबल होत असेल, स्वतःमधला अहंकार जर बलवान होत असेल, तर त्या सत्कर्माने माझं हित झालं का नुकसान झालं या गोष्टीचा इथं विचार करावा लागेल. म्हणून ज्या गोष्टीमुळे माझा अहंकार वाढतो, ज्या गोष्टीमुळे माझ्यामध्ये मोठेपण येतं, निश्चितच ती गोष्ट मला घातक ठरणार आहे. म्हणून सत्कर्म हे ईश्वराला मनबुद्धी समर्पित करून केल्यावरच हातून सत्कर्म घडत असतं, आणि म्हणून भगवंताचा आश्रय स्वीकारून त्याच्या कार्यामध्ये मी निमित्त बनतो आहे अशा प्रकारची भावना ठेवून जगामध्ये कर्म करायला पाहिजे. तेव्हा आपल्याला अहंकार स्पर्श करत नाही आणि आपल्या मनाची शुद्धतासुद्धा कायम अबाधित राहू शकते. अशा प्रकारचे कौशल्य जीवनामध्ये माणसाच्या आलं पाहिजे, आणि तरच आपण त्या ठिकाणी हे जीवन व्यवस्थित रीतीनं जगून आपले ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचे कल्याण साध्य करू शकतो. म्हणून संतांचे हे वरवर दिसणारे मार्गदर्शन अतिशय खोलवर आणि मानवजातीला मार्गदर्शन करणारं असतं. म्हणून त्याचा विचार असं सूक्ष्मामध्ये जाऊन करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अहंकाराची बाधा नाही झाली पाहिजे. ज्यावेळेस मनुष्याचं मन अशा प्रकारे अहंकार न घेता ईश्वराचा आश्रय स्वीकारून त्याचा निमित्त बनून सर्व कर्म करू लागतो, त्यावेळेस त्याच्या जीवनामधले द्वंद्व संपत असतात. म्हणजे निर्माण होणाऱ्या सुखाला आणि दुःखाला
तो त्या ठिकाणी भगवंताला अर्पण करत असतो. म्हणून त्याच्या जीवनामधली द्वंद्वसुद्धा त्याचा अहंकार स्वीकारत नाही. चांगली गोष्ट आली तरीही त्याच्याकडे तो हे ईश्वराची इच्छा म्हणून बघतो, वाईट गोष्ट आली तरीसुद्धा तो माझी परीक्षा घेतो म्हणून बघत असतो. परंतु येनकेन प्रकारे सर्व गोष्टीतून तो त्या ठिकाणी निघालेला असतो. ते भगवंत बघून घेईल आणि त्याची इच्छा अशा प्रकारे स्वतःला कोणत्याही गोष्टीच्या बाधेपासून, कोणत्याही गोष्टीच्या त्रासापासून तो वाचवू शकतो. जीवनच ईश्वराला अर्पण केलेलं आहे आणि त्याचं निमित्त बनून कार्य करतो आहे. त्या जीवनामध्ये घटित होणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या थोड्याच असतात. मग हा विचार अतिशय सुंदर आहे आणि साधकाला सगळ्या कर्मापासून, त्याच्या कर्तेपणा आणि भोगतेपणापासून बाजूला ठेवू शकणार आहे. आणि म्हणून ज्या गोष्टीमुळे आपण कर्तेपणा भगवंताकडे देतो ती गोष्ट आपल्याला त्याच्या बाधेपासून सुद्धा वाचवत असते. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची बाधा न होऊ देता निर्मळपणाने जीवन जगत राहणे, अशा प्रकारची ही संतांची वहिवाट आहे. आणि म्हणून हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या जगामध्ये अनेक प्रकारची कर्म होतात. कोणी कोण्या उद्देशानं करतो, कोणी कोण्या उद्देशानं करतो. परंतु त्या कर्माला सत्कर्म म्हणण्याची एक प्रथा चालू आहे. परंतु करणाऱ्याचा हेतू कोणत्या स्वार्थाने प्रेरित होऊन तो करतो आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला ते सत्कर्म ठरवता येणार नाही. आणि म्हणून आपल्या देशाचं सुद्धा एक दुर्दैव आहे की आपल्या व्यवस्थेमध्ये, शासकीय व्यवस्थेमध्ये ईश्वराला स्थान नाही. म्हणून जिथं ईश्वराला स्थान नाही त्या ठिकाणी घडणाऱ्या व्यवस्थेमधली कर्म ही सत्कर्म कशी होऊ शकतील. आज आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणतो आपल्याला, म्हणजे कोणत्याच धर्माचं हे राष्ट्र नाही अशा प्रकारची आपण व्यवस्था स्वीकारलेली आहे. मग हा संतांच्या विचारातून जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर जिथं ईश्वर पूजन होत नाही ज्या कार्यामध्ये, किंवा जो कार्य करणाराच ईश्वराचा भक्त नाही, त्याच्या हातून घडणारी कर्मे ही सत्कर्म कशी होऊ शकतील. म्हणून आज जगामध्ये इतक्या प्रकारचे चांगल्या गोष्टी होत आहेत. भौतिक विकास फार मोठ्या प्रमाणावर होतो आहे. अनेक सुविधा माणसाच्या समोर उभ्या आहेत. पण अशा या विकासाच्या काळामध्ये सुद्धा मनुष्य त्या ठिकाणी सुख आणि समाधानासाठी तहानलेला आहे. अशा प्रकारचं दृश्य आपल्याला दिसून येतं. याचं कारणच असं आहे की या सर्व चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे मानवाची कृतज्ञता बुद्धी नसून अहंकारी वृत्ती लपलेली आहे. आणि वेगवेगळ्या स्वार्थापोटी ही कर्म केलेली असतात. वरून दिसायला चांगली कर्म असली तरी त्याचा हेतू शुद्ध नसल्यामुळे हे कर्म सत्कर्मामध्ये गणल्या जात नाही. म्हणून माणसाला त्याच्या जीवनामधल्या ह्या सर्व गोष्टीचं, सर्व कर्माचं पुनरावलोकन करावं लागेल आणि कर्माचा हेतू बदलून मानवी जीवनामध्ये अत्यंतिक शुद्ध अशा प्रकारची कर्म होतील तरच ती सत्कर्म गणल्या जातील. आणि त्या सत्कर्मामधून येणारा परिणामसुद्धा तशाच प्रकारचा हितावह असेल आणि त्याच्यातून मानवी जीवनामध्ये सुखशांती आणि समाधान येऊ शकेल. म्हणून संत महापुरुषांचा हा मार्ग मानवाला यथार्थ मार्गदर्शन करणार आहे. तो मार्ग सोडून माणूस कितीही प्रगती करेल तरीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये सुखशांती येऊ शकत नाही. म्हणून सत्कर्म तेच आहे जो ईश्वराचा भक्त होऊन करू शकतो कर्म, तोच फक्त सत्कर्म. आणि भक्त होणं म्हणजे केवळ त्या ठिकाणी वरवर केलेल्या गोष्टी नसून ते ईश्वरावर स्वतःचं मन ज्याचं गुंतलं, ज्यानं त्याला जीव की प्राण करून घेतलं, सतत जो त्याच्या स्मरणामध्ये राहतो, ज्याच्या मनावर ईश्वराचं राज्य चालतं आणि जो केवळ प्रमुख ध्येय त्याचंच घेऊन जगत असतो, अशा व्यक्तीच्या हातूनच ही सत्कर्म घडत असतात. म्हणून हे सत्कर्म आपल्या हातून घडावे आणि माणसाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा एक प्रकाश यावा की जेणेकरून माणसाला सुखसमाधान प्राप्त होईल. एवढीच इच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबूया.